ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, जसं एखाद्याचं जीवन की समाज कार्यासाठी झालेलं आहे, देवाचं कार्य करण्यासाठी झालेलं आहे, त्या व्यक्तीनं जर ठरवलं की नाही आपल्याला समाजकार्य नाही करायचं, आपण आपलं वैयक्तिक जीवन जगायचं, आपलं सगळं सुखानं जगायचं, आपलं वैयक्तिक सुख जे आहे ते भोगायचं, तर त्याला काय अडचणी येतात त्याविषयी आपण ऐकणार आहोत. आणि तुम्ही सर्वांनी आता त्यात नवीन बी असतील काही आणि काही जुनेही मंडळी असतील, तर सर्वांनीच हा व्हिडिओ जरूर ऐकावं. कारण काय, मी असं सांगत नाही, पण तुम्हाला आज सांगतो, कारण दुसरी तिसरी व्यक्ती नसून वैयक्तिक जीवनाविषयी बोलणारी ती स्वतः मीच आहे. माझ्याविषयी तुम्हाला मी बोलणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरूर ऐका. तर खूप मंडळीला माहिती आहे, माझे जे खूप दिवसापासून संबंधित आहे त्यांना मी पूर्वी कसा होतो आणि आजची परिस्थिती काय आहे माझी, समजा 2-3 वर्षापूर्वीचं बोलतो. ज्याने का माझे 2-3 वर्षापूर्वीचे व्हिडिओ अगर काही विचार ऐकले, अगर माझे काही संपर्कात असतील त्यांना माहीत आहे मी. आणि आता 2-3 वर्षाच्या नंतरचं माझी अवस्था काय आहे हे पण बऱ्याच जणांना माहीत आहे. तर नेमकं ही व्हायलं काय याविषयी सांगायचं. मला 3 वर्षापूर्वी, अगर 2-3 म्हणजे सांगता येत नाहीत, पण 3-4 वर्षापूर्वी, अगर 2-2.5 वर्ष बी झाले असतील काही, त्याच्यावर नाही आपल्याला डोकं लावायचं, की खूप मंडळी सांगायच्या की महाराज तुम्ही स्वतःचं जीवन जरा जगा. कारण मी काय करत असतो की उठलं की सतत तुम्हाला काही ना काही गोष्टी सांगायच्या, उपाययोजना, आणि सतत फोन असायचे, फोन चालू, माझी फोन बंदच नसायचे, सारखे फोन चालू असायचे. त्याला मग रात्र बी कळत नसतं, दिवस बी कळत नसतं, सतत बोलत राहायचं. मग लोक कुणी बघितलं की म्हणायचे महाराज तुम्ही स्वतःला काहीतरी जपाचं जरा. सारखं त्या लोकांनी काय देणं घेणं हो म्हणले, टाइमपास करून घेते तर. आणि एका दृष्टीनं खरं बी होतं त्यांचं बी काही चुकीचं नव्हतं, कारण माझी अवस्था तशी असायची, सतत त्यांच्यात गुरपटलेलं असायचो त्या लोकांमध्येच. पण का असायचो की माझं कार्य येते, कारण ज्यावेळेस माझं भविष्य पाहिलं होतं मी, त्यावेळेस पाहिलेलं होतं की ही आपलं जी देह आहे, आपलं जे आहे सर्व काही, हे इतरांसाठी आहे. आपण शिवभक्त आहोत आणि आपलं शिवभक्ती करत असताना समाजकार्य, समाजाचे हित, या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आपण जीवनात आल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे, असं माहीत असल्यामुळं मी त्याला भरपूर वेळ देत असो. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगू का, खरं सांगतो, मी मंदिरातच बसलेलो आहे, खरं सांगतो, ज्या वेळेस तुम्हा लोकांना भरपूर वेळ देत असे, फोन वगैरे सर्व घेत असू, तरी माझी तब्येत खूप चांगली असायची. मला कसलाच आजार नव्हता, अजिबात नव्हता, कसलाच त्रास नव्हता, कसलाच. शुगर होती पण त्रास नव्हता मला काही. मी गोळी खात नव्हतो, काही नव्हतं, काही संबंध नव्हता. काय मी चेक केलं तर काही नॉर्मल दाखवायचं, काही असंच नसतं, पण शुगर आहे म्हणायचे, चलत राहायचं. आणि कधी वाढली तर त्याचा मला त्रास बी झाला नाही कधी. इतकं मजेशीर होतं. पण लोकांना वाटायचं की महाराज खूप वेळ देते तो, खूप ही, पण मला त्रास नव्हता त्याचा. मी सक्रिय असायचो, सतत फ्रेश असायचो. रात्रभरी जागलो तरी दुसऱ्या दिवशी मी तितक्याच म्हणजे जोमेनं कामाला लागायचो आणि सतत कामं चालू असायचं. आणि खूप वेळ जायचा, मला कसलाही शारीरिक अजिबात त्रास होत नव्हता, झालेला नव्हता, काही नव्हता. मग ही लोक, समजा संबंधित लोक, जवळचे लोक बरेचसे असं बोलायले की नाही म्हणले तुम्ही स्वतःला वेळ द्यावं म्हटले. सारखं लोकांचं सारखं काय, काही नाही, कुणाचं बंद पडत नाही, काही नाही, असं तसं. मग मी बी खरंच
वाटलं जाऊ द्या म्हणलं, आपल्याला स्वतःला कधी वेळ द्यायचा, आपण आतापर्यंत लोकांसाठी करतो, आपण स्वतःला बी वेळ द्यायला पाहिजे, आपलं आरोग्य जपलं पाहिजे, असं तसं ह्या डोक्यात गोष्टी घ्यायला. आणि मी ऐकायला चालू केलं लोकांचं. आणि तेव्हापासून मी सुरू केलं की आता आपल्या स्वतःसाठी पण जगायचं आहे. ही समाजकार्य करत असताना स्वतःसाठीही जगायचं असं मी मनात ठरवलं. आणि ठरवल्यानंतर तशा पद्धतीनं वागू लागलो की प्रथम तर पहिली गोष्ट, मला एक आजार झाला. काही नाही, चांगला असताना एकदम एक अशक्तपणा आला, म्हणजे निमित्त झालं ते महिना 2 महिने जरा अंथरुणात पडूनच राहिलो झालं. काहीच काम सुद्धा नाही केलं, काही नाही, काहीच डॉक्टरकडे बघितलं, काही जाणवाना बी गेलं काही नाही. पण तिचं औषध खुराक, मग आयुर्वेदिकचं काय काम करा, मग म्हणले नाही सलाईन घ्या वगैरे घ्या. हां, घातले 30-35 हजार रुपये महिना 1.5 महिन्याच्या वर घातले असते पैसे. पण उगा तुम्हाला सांगतो, मग कसं तरी थोडंसं बरं लागलं, म्हणजे थोडंसं झालं, त्या दुखण्यातून बाहेर पडतोय का नाही पडतोय. तोच मला बेंड आले, असं बेंड, अवघड ठिकाणी बेंड आलं, अवघड जागेच्या ठिकाणी. एक पायाला पण आलं, तसे म्हणजे 2 आले बेंड. त्याने माझे 1 महिना 15 दिवस चांगले घेतले, चांगले म्हणजे चांगले. तर बसता येईना, काही नाही, एक शीटवर होतं, बसता येत व्यवस्थित येत नव्हतं. परेशानी परेशानी परेशानी. त्याच्यातून कसं तरी काढीत डगं, मग पण म्हणजे तिथून पुढे जरा ते मी कमजोरच झालो, ह्या 2 दुखण्यातून त्या बेंडाच्या ह्याच्यात थोडंसं कमजोर झालो. आणि तेवढ्यामध्ये थोडासा शुगरनं प्रॉब्लेम चालू केला. शुगरनं प्रॉब्लेम केला चालू की मग अशक्तपणा, अंधाऱ्या येणं, असल्या गोष्टी, गोळ्या खा चालू झालं. म्हणजे आम्हाला चालूच झालं तिथून की मग तेवढ्यात ते होतंय का नाही ते शुगरचा, पुन्हा दाढ लागल्या दुखायला, दाढा. माझी व्हिडिओ आहेत बघा, दाढा दुखायला म्हणून असं करून बसलेलो वगैरे. मग ते दाढ दुखायचा असा त्रास चालू झाला की दाढ दुखी काढणं, दाढा काढणे, दाढा नवीन बसविणे, परेशानी म्हणजे नीट काही दाढ म्हणजे आजार काही झाला मला, त्यांना बी जवळजवळ 7-8 महिने खाल्ली. शेवटी दाढा काढून नवीन दाढा, त्याच्यात काय घातले पैसे. मी त्या वर्ष 1.5 वर्षाच्या मध्ये लाखाच्या पुढे सरकले असतील पैसे या 2-3 दुखण्यात. आणि म्हणजे त्यावेळेस तसा खर्च झाला आणि परेशानी. पुन्हा ते दाढाचं कसं तरी टाकल्या, पुन्हा खाणं बी बदल झाला, पुन्हा खायचं बी, जे माझ्या खायच्या हौशीनं मी काही खात होतो ते खाणं बंद झालं. ह्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मग आलं पुढे चालू झालं, अचानक शुगरचा कार्यक्रम दाखविला. असा कार्यक्रम दाखविला म्हणतात, तुम्हाला सांगतो, आता सगळ्यांना माहीत आहे की माझा पायाचा कार्यक्रमच केला. अशी जखम झाली पायावर की भयानक. जी जखमचा प्रॉब्लेम आहे ती अजूनही व्यवस्थित झालेला नाही. आज 1.5 वर्ष होऊन गेलं. मला नीट चालता येत नाही, मी काय पळता येत नाही, काही करता येत नाही. नुसतं तेवढ्यावर भागलं नाही, त्या शुगरनं कार्यक्रम असा केला, एकतर अंगात ताकद ठेवली नाही, तर तरी खायला काही जमत नाही. सगळ्या हौशी मौशी सगळ्या गेल्या. सगळे तोंडाला बंधनं आली. प्रमाणात खायचं, मोजून खायचं, तोलून खायचं, मनसोक्त खाऊ शकत नाही. आणि या गोष्टी झाल्या. पण तेवढ्यावर तिनं काम नाही भागवलं. त्यानंतरही तेवढ्यावर तिचं काम न भागल्यामुळेही तिनं एकतर डोळे घालवले, आपले डोळे पूर्ण डोळे गेले त्याने. आता मी तुम्हाला बोलतोय दिसतंय, पण मला बारीक वाचता येत नाही, लांब दूरचं मला दिसत नाही. एक 10-20 फुटावरला माणूस नीट व्यवस्थित अनोळखी माणूस तर ओळखूच शकत नाही, तिथं बाजू झालं हो. पण जवळचं ओळखीचं माणूस बी त्यानं गप्प बसला असतं तर चेहरा ओळखू येत नाही त्याचा, कसा दिसतो आणि काय. त्यानं बोललं तर ओळखीचं की हे माणूस आहे म्हणून, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव कळत नाही.
मग काय करायचं अक्का आता त्या डोळ्याच्या हे दुखणं करीत ते डोळ्याची तपासणी, डोळ्याचे डॉक्टर, डोळ्याचे दवाखाने हे पालते घातले. काय इकडे बऱ्याच ठिकाणी चांगल्या मोठ्या मोठ्या स्पेशलिस्टकडे गेलो. ते रेटिनाचा आजार आहे, शुगरमुळे असा आजार झाला की तिच्यावर एवढे उपचार केले, खर्च केले, इंजेक्शन घेतले, लेझर ते काय लेझर काय त्याची प्रक्रिया काय करायची ते काय गोष्टी केल्या, पण अजिबात त्याचं ते काहीच नाही, परिणामच काही नाही. आणि ते तेवढं होऊन बी शरीरामध्ये जी कमजोरी आहे ते काही दूर होत नाही, अशक्तपणा. मग काय असं उत्साह वगैरे नाहीये काही. म्हणून तुम्हाला मी आता एवढं हे का सांगायचं की माणसानं जसं ईश्वरानं सांगितलं आहे, ईश्वराचं जे कार्य आहे तेच करावं. म्हणून मी आता ठरवलं की आपल्याला जे करायचं, ईश्वराचं जे कार्य करायचं तेच करायचं, वैयक्तिक जीवन आपल्यासाठी नाही. हे आपण मध्ये उगाच लोकांचं ऐकलं आणि वैयक्तिक जगायचं शिकवलो आणि मग एकतर बर्बाद झालो आर्थिक परिस्थितीनं. आता हे समजा दान धर्म हे ते मंदिराचं काम आहे, ते मंदिराचे त्यांचे मंदिराचं होतं त्याचं चलत राहतं, त्याचा अर्थार्थी माझा काही संबंध येत नाही. कारण ते पैसा जो तुम्ही दान धर्माचे काय करता गोष्टी, तो जो आहे तो मंदिराचं असतं, अन्नदान असतं, त्या गोष्टीसाठी असतं. आता माझा वैयक्तिक पैसा जो होता जे आयुष्यातला, कुणी मला जे समजा दर्शन दिल्यानंतर, दर्शन माझे घेतल्यानंतर कोणी 10-5 रुपये कुणी हातावर ठेवलेले काही असतात, ते काय मी साठवलेलं काय होतं माझं वैयक्तिक, ते पूर्ण त्याच्यात गेलं ना. म्हणजे अर्थात मी बर्बाद झालो केवळ वैयक्तिक जगण्याचे देह मनात ठेवल्यामुळे. आलं लक्षात? म्हणजे आमच्यासाठी वैयक्तिक जगणं मुश्किल आहे. अधिक शहाणपणा केल्याचे हे परिणाम आहेत. कारण मी पूर्वी जसा होतो 2 वर्षापूर्वी तेच जर राहिलं असतो तर मी आज तुम्हाला बी खूप काही उपाय बोललो असतो, फोन चांगले सगळं. आता ह्या मधल्या काळात किती पुन्हाचे फोन घेत नाही, काही नाही, मोजके काही लोकांचं घेतो. मी वेळ देऊ शकना गेलो, किती प्रॉब्लेम आली. तर आता मी एवढंच आता आज बसल्या बसल्या तुम्हाला सांगतो की यापुढे मी आता मंदिरात बसूनच बोलतोय तुम्हाला की यापुढे आता मी ही जी आता जी झालेली चूक आहे ती चूक मी आता करणार नाही. वैयक्तिक वर जे गोष्टीवर जे जगण्याचं होतं त्याच्यावर एवढं लक्ष देणार नाही. आता केवळ देव आणि तुम्ही, तुमच्यासाठी आणि देवासाठी कार्य करायचंय, बस एवढंच सांगायचंय मला जाता जाता. तर असो. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.